आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 बातम्यांनी। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी अचानक गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी, तर या घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे व्यथित झालो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही यावर ट्विट। दिल्लीतील चेंगराचेंगरीचा आकडा सरकार लपवतंय, कुंभमेळ्यात सुद्धा 7000 नागरिक बेपत्ता, संजय राऊतांचा मोठा दावा। इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर, आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीतील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका, तर केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर। आदित्य ठाकरे राऊतांसोबत या चर्चेत केजरीवालांची काँग्रेसवर टीका, तर त्यांना भाजप नाही तर मोदींविरोधातील केजरीवालांना हरवायचं होतं। केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सामनाच्या रोखठोकमधून समोर। हरियाणामध्ये आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा असता, महाराष्ट्रात सुद्धा आम्ही काही गोष्टी सहन केल्या आहेत। संजय राऊतांची दिल्लीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या निकालावर सुद्धा प्रतिक्रिया। कोकणात पक्षाला गळती लागल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू। राजापूर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक। विनायक राऊतांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार, तर या बैठकीला उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता। ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते कोकणात जाणार, कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांचा हा दौरा, तर संजय राऊतांची माहिती। रवींद्र डोळस यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, भेटीवेळी विनायक राऊतांची उपस्थिती, तर डोळस यांना जोमानं कामाला लागण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आदेश। डोळस यांच्या हकालपट्टीचे आदेश आता मागे।